आज सकाळी 10:30 वाजता कुर्ला स्टेशनला खूप धक्कादायक प्रकार घडला। 19 वर्षाचा मुलगा ट्रेन खाली आला। सीट खालून पूर्ण तो फसला होता। अक्षरशः हृदय पिळवटून टाकत होतं त्याची धडपड बघून। पोलीस इतके मदत करत होते, खरंच वाचवण्याचा खूप प्रयत्न चालला होता। पब्लिक सुद्धा थांबली होती, कामाला जाणारी येणारी। खरंच माणसाचं आयुष्य इतकं स्वस्त झालंय का? काय होईल? कामाला थोडा उशीर होईल ना, पण खरं सांगू, तुमचे आईवडील वाट बघणार आहेत, तुमची लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे हा विचार करा। आणि कोणतीही गोष्ट तुमच्यापेक्षा महत्त्वाची नाहीये हे विसरू नका। तो मुलगा जेव्हा ट्रेन खाली फसला होता ना, अक्षरशः 1 तास अख्खी पब्लिक शांत तिथे उभी होती। तो आपल्या परीने मदत करत होता की ह्याला बाहेर कसं काढता येईल। फायनली लादी तोडावी लागली त्या मुलाला बाहेर काढण्यासाठी। जास्त मोठा नव्हता, 19 ते 20 वर्षाचाच असेल। कोणत्या आईचा मुलगा असेल देव जाणे, पण बिचारा वाचला। त्याला लगेच दवाखान्यात नेण्यात आलं, पण पाय तर त्याचे कामातून गेले होते। बघून अक्षरशः अंगावर काटा आला होता। मित्रांनो, थोडा वेळ होईल, एखादं काम होणार सुद्धा नाही, चालेल, पण स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका। कारण अशी दुखापत आयुष्यात बरी होत नाही आणि परत लक्ष देणारही कुणी नसतं। आणि ज्या घरामध्ये आपली मुलं सांभाळणारे असतो ना आपण, तेव्हा खूप वाईट होतं। त्याच्यामुळे थोडं लेट, आणि खरं तर मोबाईलचा थोडा वेळ टाळाच। गाडी प्रवासामध्ये मोबाईल खूप घातक आहे। त्याही मुलाचं असंच काहीतरी झालंय, पण आता काही असो, तो बिचारा वाचला पाहिजे। पोलिसांच्या आणि पब्लिकच्या अतोनात प्रयत्नामुळे तो मुलगा वाचला। लादी तोडण्यात आली आणि त्याला बाहेर काढण्यात आलं, आणि लगेच पोलिसांनी त्याला दवाखान्यात सुद्धा नेलं। तुमची घाई तुमच्या पूर्ण घराला कामी येईल। त्याच्यामुळे एखादं काम लेट, भले ते होणार नाही, पण तरीही इतकी घाई करू नका की आयुष्यभरासाठी तुम्ही अपंग होशाल। आणि आपल्या इथे सकाळी संध्याकाळी ट्रेनचा प्रवास इतका तुफान गर्दी असते, त्याच्यामुळे थोडा लेट जावा, पण घाई करू नका। अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला होता, माझी हिंमतही होत नव्हती पुढे जाऊन बघण्याची, पण तरीही मी हा व्हिडिओ काढला। अक्षरशः पोलीस सुद्धा झटले होते की त्या मुलाला कसं काढता येईल। पब्लिकने सुद्धा पोलिसांचा भरपूर मार खाल्ला, कारण ते सुद्धा प्रयत्न करत होते त्या मुलाला वाचवण्यासाठी। खूप वेळ ट्रेन सुद्धा लेट झाल्या,